भाऊ, ज्या पद्धतीने आंदोलन सध्या सुरू आहे, जरांगे पाटील सागर बंगल्याच्या दिशेने निघाला आहे, देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही खंबीरपणे सांगू शकते की कोणाच्या कारकिर्दीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं. सन्मान्य फडणवीस मुख्यमंत्री असताना यशस्वीरित्या मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते न्यायालयामध्ये टिकून देखील दाखवलं. उद्धव ठाकरेंचं सरकार जेव्हा आलं तेव्हा हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण ते टिकू शकले नाही, ही वास्तविकता प्रत्येकाला माहिती आहे. मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षणामध्ये असेल, स्किल डेव्हलपमेंटमध्ये असेल, हॉस्टेलमध्ये असेल, ज्या ज्या काही योजना त्या निमित्ताने चालू झाल्या त्या फडणवीसांच्या कारकिर्दीत झाल्या. आता 4 दिवसापूर्वी देखील मराठा समाजाला 10% आरक्षण सन्मान्य एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने यशस्वीरित्या देऊन दाखवलं. अशा पद्धतीमध्ये घिसडघाई करणं, स्वतःच्या हातचं सुटून चाललेलं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि कोणीतरी जरांगेंना ऑपरेट करत असल्यामुळे आपण पाहतो की जरांगे ह्या प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत, केविलवाणे प्रयत्न करत आहेत आणि ह्या संपूर्ण परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी, स्वतःची राजकारणातली पोळी शेकून घेण्यासाठी ह्या राज्यातले मोठे वरिष्ठ नेता हा कारणीभूत आहे. जरांगेंचा वापर त्यानिमित्ताने ते करत आहेत. जरांगेंच्या मुखातून हे तातडीने ते वेगवेगळे अशा प्रकारचे केविलवाणे स्टेटमेंट करून घेत आहेत. त्या निमित्ताने जरांगेंना माझी सूचना आहे की श्रद्धेने, सबुरीने आपण घ्यावं, बालहट्ट सोडावा. प्रत्येक पावलावर सरकार हे सकारात्मक आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे, ओबीसी समाजाला इतकुसा देखील अन्याय त्यामध्ये होऊ न देता दिला आहे. सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये देखील नोटिफिकेशन निघालं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप सूचना त्याच्यावर आल्या असल्यामुळे सरकारला तांत्रिकदृष्ट्या, न्यायिकदृष्ट्या ह्या सूचनांचं आकलन करण्याची गरज आहे. वेळ त्या निमित्ताने लागतो आहे, पण कुठंतरी घिसडघाई करण्यामध्ये जरांगे पटाईत झाले आहे आणि वैयक्तिक द्वेषातून ते फडणवीस साहेबांवर जे आरोप करत आहेत त्यांची आम्ही निंदा करतो. मनोज जरांगेंच्या पाठीशी राहून कटकारस्थान राजकारण करणाऱ्या नेत्यांचा देखील आम्ही धिक्कार करतो. जरांगे पाटील का बरं असं करत आहे असं वाटत आहे? कारण कोणतरी त्यांच्या मागं असल्याचं काही आरोप आहे? नाही, मी आजपासून नाही, मागच्या 5 महिन्यापासून म्हणतो आहे की ज्यांच्या राजकारणातून आपली वाळू सरकत चालली आहे अशा नेत्याला जरांगेंचा उपयोग करावासा वाटला. जरांगे त्यांच्या हिशोबाने चालताना आपण पाहतो आहे आणि सातत्याने सरकारवर आरोप करायचे, पण जर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सरकारने प्रामाणिक प्रयत्न हे मराठा समाजासाठी असेल, ओबीसी समाजासाठी असेल, प्रत्येकाला न्याय देण्यासाठी नक्कीच वेळोवेळी केलेले आहेत. सागर बंगल्याच्या दिशेने ते रवाना झालेले आहे, जाण्यासाठी ते ठाम आहे. कसं पाहता? कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही, असा बालहट्ट कोणीही करू नये. जरांगेने देखील तो करू नये. आरक्षणाचा विषय हा क्लिष्ट विषय आहे, न्यायिक विषय आहे, विधानसभेमध्ये पारित झालेलं आरक्षण आहे. अशा याच्यामध्ये वेळ देणं हे अतिशय गरजेचं आहे. सरतेशेवटी न्याय देण्याची भूमिका सरकारची नक्कीच मराठा समाजाला, ओबीसी समाजाला आहे. त्याची जाणीव जरांगेंनी करून घ्यावी आणि घिसडघाई पद्धतीने कुठेही जाण्याचा बालहट्ट आपला सोडावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.